नमस्कार. तर आज आपण बनवतोय कोणत्याही पूर्वतयारीशिवाय झटपट बनून तयार होणारी उपवासाची कुरकुरीत अशी साबुदाणा टिक्की. चला तर मग रेसिपी पाहूया. तर इथे मी एका पॅनमध्ये 1 कप इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि हा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. अगदी 3-4 मिनिट साबुदाणा भाजल्यानंतर तो आपण थंड करायला बाजूला ठेवून देऊया. आणि त्याच पॅनमध्ये मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही आपण भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेही छान भाजून झालेले आहेत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला साबुदाणा काढून घेत आहे आणि हा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. याची पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी साबुदाणा छान दळून घेतलेला आहे. हा मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कच्चा बटाटा छान सोलून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेत आहे. आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा नाहीये, तर कच्चा बटाटा मी इथे वापरलेला आहे. तसेच यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आपण जे भाजून घेतले होते शेंगदाणे, ते शेंगदाणे मी यामध्ये घालत आहे आणि हेही आपल्याला पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपल्याला वाटून झालेलं आहे. आता हे वाटण आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे त्याच्यावर घालून घेऊया आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी साखर आपण घालणार आहोत. तसेच चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये घालून घेत आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी एकदम खूप घालू नका, थोडं थोडं करून पाणी घाला. खूप पाणी याला लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता असा गोळा मी करून घेतलेला आहे. आता यातला असा छोटा एक गोळा घेऊन त्याला आपण टिक्कीचा आकार देणार आहोत. टिक्की बनवताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली टिक्की बाजूने चिरटणार नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी टिक्की तयार केलेली आहे. अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या टिक्की तयार करून घेते. आता या आपण तळून घेऊया. तर इथे तळण्यासाठी मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. गॅस मध्यम आचेवर करून एक टिक्की मी यामध्ये सोडून घेते आणि ही टिक्की आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कमी आचेवर तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती आतपर्यंत छान तळली जाईल. तर तुम्ही पाहू शकता आपली टिक्की छान तयार झालेली आहे. आणि ही घ्या, तयार झाली आहे आपली उपवासाची कुरकुरीत अशी झटपट होणारी साबुदाणा टिक्की. ही टिक्की दही किंवा उपवासाची आमटी किंवा उपवासाच्या चटणीबरोबर खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.